हॅलो फ्रेंड, तर आज आहे ना स्वयंपाकामध्ये ना अंड्याची भाजी बनवायची अशी सर्वांची फरमाईश होती. म्हटलं चला मग त्यासाठी ना मी आधी लसूण वगैरे सोलून घेतलेला आणि कांदा कापून लसूण, अद्रक आणि कोथिंबीर अशी सर्व छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आणि ती पेस्ट ना आता मी मस्त फ्राय करून घेते आणि एका बाजूला अंडे देखील मस्त बॉईल होत आहेत. आता कुकरमध्ये अंडे टाकले की ते लवकर बॉईल होतात, पण आहे ना कुकरमध्ये केलेली होती वांग्याची भाजी, त्याच्यामुळे मी ना आज ते पातेल्यामध्ये असे उकडायसाठी घेतलेले अंडे आणि आता हा मसाला मी असा छान असा फ्राय करून घेते. आता ह्या मसाल्यामध्ये ना मी जास्त काय असं बाहेरचे मसाले टाकणार नाही. जे घरचे आपले बेसिक मसाले असतात त्यातच केलेली अंड्याची भाजी ही सर्वांना आवडत असते. आता याच्यासोबत दुपारी केलेला होता राईस आणि तो खूप सारा राईस पडलेला आहे आणि चपात्या आणि भाकरी देखील मला करायच्या आहेत. पण म्हटलं मी आधी ही छान अशी भाजी करून घेते आणि नंतर मग ही निवांत थोडीशी झाले की मग भाकरी आणि पोळ्या देखील करायला घेते. तर हे बघा फ्रेंड्स, मी छान असा मसाला फ्राय करून घेतलेला आणि त्यामध्ये टाकणार. त्यानंतर आहे ना मी त्यामध्ये बॉईल केलेले अंडे देखील टाकणार आहेत. आता बऱ्याच घरांमध्ये ना काळ्या मसाल्याची अंड्याची भाजी बनवली जाते, जेणेकरून आहे ना खोबरं, कांदा हे सर्व आहे ना भाजून घेतलं जातं, त्यामध्ये डाळ वगैरे टाकली जाते. पण ही जी अंड्याची भाजी आहे ना ही मी ना हॉटेलमध्ये जशी बनवतात कच्च्या मसाल्याची तशी बनवली आहे आणि यामध्ये ना मी बरेच असे गरम मसाले देखील टाकले. ज्यांना कोणाला आहे ना एव्हरेस्ट वगैरे पावडर वगैरे आवडत असेल, मिरची मसाला, ते देखील याच्यामध्ये ॲड करू शकतात, पण मी ना बहुतेक करून घरचे मसालेच प्रेफर करते. आता यामध्ये ना आईने गरम मसाला बनवलेला आहे, मिरची पावडर बनवलेली आहे आणि हळद देखील ही आई आहे ना आमच्या घरीच हा मसाला सर्व बनवत असतात. तर चला आता आहे ना हे बघा चवीनुसार आहे ना मी त्याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेतलेला आणि ना खूप आळणी खाऊन खाऊन आहे ना मला थोडंसं बोर होत होतं, त्याच्यामुळे आज झणझणीत अशी भाजी करण्याची मी ठरवली. त्याच्यामुळे लाल पावडर मी थोडीशी जास्त टाकलेली त्यामध्ये आणि नंतर ना आमच्या घरी अंबारीचा कांदा लसूण मसाला देखील आई आणत असता आणि तो सुद्धा चवीसाठी मी थोडाफार टाकलेला. अशा प्रकारे बेसिक सगळे मसाले मी घरातले टाकून घेतलेले आणि हे बघा फ्रेंड्स, मी लाल मिरची थोडीशी आज बेतानेच टाकते. त्याच्यामुळे कसं आहे, आज थोडीशी चमचमीत अशी भाजी खाण्याची इच्छा देखील माझी पूर्ण होईल, कारण रोजच सर्वांच्या आवडीनुसार थोडंसं फिक्कट जेवण बनत असतं. आणि हे बघा फ्रेंड्स, आता हा आलेला आहे एव्हरेस्टचा मसाला, कांदा लसूण मसाला. बहुतेक करून आम्ही अंबारीचा आणत असतो, पण ह्यावेळेस किराण्यामध्ये येताना तो एव्हरेस्टचा येऊन गेला. आता त्याच्यामध्ये थोडीफार 19-20 चव असते, पण ठीक आहे. आता कांदा लसूण मसाला जर कांदा लसूण मसालाच असतो, त्याच्यामुळे मी आता तो ना डब्यामध्ये काढून घेते, कारण मोठी बरणीला दरवेळेस हात लावायचं म्हटलं की आपले तेलाचे वगैरे हात त्याला लागतात आणि पूर्ण बरणी ही चिकट होण्याची शक्यता असते. आणि हा जार देखील आहे ना त्यांनी त्याच्यासोबतच फ्रीमध्ये आलेला, ही नवीन ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये आता मला मिरची आहे, तुम्हाला आधी सांगितलेलं फ्रेंड्स की मला मिरची कांद्याची याची खूप ॲलर्जी आहे.